बातमी शिर्डीतून साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांना हिप्नोटाइज्ड करून जडीबुटीच्या नावाखाली लुटणाऱ्या भामट्यांच्या टोळीचा ग्रामस्थांनी पर्दाफाश केलाय। आंध्र प्रदेशातील भाविकाला डोक्यावरील टक्कल जाईल, केस येतील असे सांगत बनावट जडीबुटी पावडर देण्यात आली। यासाठी संबंधित भाविकाकडून तब्बल 11,000 रुपये उकळल्यानं हा सर्व प्रकार उघड झाला। त्यानंतर या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून साई कृपा आयुर्वेदिक या दुकानाला सील ठोकण्यात आलंय। शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक येतात। नेहमीच येथे भाविकांची गर्दी होत असल्याने काही अपप्रवृत्ती साई भक्तांना लुटण्याचे नवनवीन फंडे अवलंबत असल्याचे दिसून येते। फूल, हार, प्रसादाच्या माध्यमातून भाविकांची लूट तर सर्वश्रुत आहेच, मात्र आता भाविकांना फसवण्याचा नवीन धंदा समोर आलाय। जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांना हेरत त्यांना जडीबुटीच्या औषधासाठी गंडवले जाते। साई मंदिराच्या लगत असलेल्या रस्त्याच्या कडेला या टोळ्या बस्तान मांडून बसलेल्या दिसतात। डोक्यावरील टक्कल जाईल, केस येतील, लठ्ठपणा कमी होईल, काळे डाग जातील अशी खोटी आमिष दाखवून विश्वासात घेत त्यांचे संमोहन केले असल्याचे समोर आले। आंध्र प्रदेशातील अशाच एका भाविकाला टक्कल जाऊन केस उगवण्यासाठी तब्बल 11,000 रुपयांची एक जडीबुटी सदृश्य औषधी देण्यात आली। संबंधित भाविकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठले। शिर्डी पोलिसांनी देखील या प्रकाराची गंभीर दखल घेत पालखी रोडवरील साई कृपा आयुर्वेदिक दुकानाला सील ठोकत चौघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली आहे। दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजता एक भाविक आहेत थंगपूर गिरीकुमार थंगपूर सत्यनारायण, ते आंध्र प्रदेश अनंतपूरचे राहणारे आहेत। त्यांना दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास द्वारकामाई मंदिराच्या समोर असताना एक महिला भेटली आणि त्यांच्या डोक्यावरचे केस गेलेले होते, तर ते केस परत आणून त्यासाठी एक आयुर्वेदिक औषध आहे ते घेण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत चला म्हणून त्यांना साई कृपा आयुर्वेदिक म्हणून तिथून जवळच एक दुकान होतं त्या ठिकाणी नेलं आणि त्यांच्याकडून टोटल एक 11,400 रुपये म्हणजे 10,000 रुपये दुकानदारांनी घेतले, 1400 रुपये महिलेने घेतले आणि त्यांना आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली डुप्लिकेट औषध त्यांना दिलं। त्या अनुषंगाने ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की त्यांची फसवणूक झालेली आहे, ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यामध्ये एकूण 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये मनोज शिर्के, मोना शिर्के, राणी पखाले आणि रज्जो सडमोके असे 4 लोकांनी मिळून त्यांना फसवण्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे सदर केसमध्ये आणि या केसमध्ये जे फिर्यादी आहेत त्यांचे जेवढे पैसे गेलेले आहेत 11,400 रुपये ते रिकवर करण्यात आलेले आहेत। यामध्ये आता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी राहता ग्रामीण रुग्णालय यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की सदर दुकानाची तपासणी करावी, तसेच आणखी इतर जी काही दुकानं असतील त्या अनुषंगाने पण आम्ही वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर दुकानांची चेकिंग करणार आहोत। दर्शनाला आलेले जे भाविक असतात त्यांच्याकडं त्यांच्या समजा शारीरिक व्याधी त्यांना बघून ज्या दिसू शकतात अशा प्रकारच्या काही असतील तर त्यांना ते एजंट वगैरे असे जे लोक असतात, जसे जर कोणाला केस नसतील तर त्यांना केस नाहीत अशा अनुषंगानं, कोण जास्त वजन असेल तर तुमचं वजन करून देऊ अशा अनुषंगानं ते संपर्क साधतात असं आरोपींकडे चौकशी केल्यानंतर दिसून आले। लक्ष्मी का तो है उधर बिकाने का वाला, वो हमारे को वैसा वाला ऐसा है, ये बाला आएगा का तो बोला उसका वो टाइम में है उन आएगा पक्का आएगा, बाबा का फोटो लेकर को ऐसा प्रमाण कर को फर्स्ट पहले 500 रुपये में हो जाता का तो बोला, वो हमारा थोड़ा फोटो डाल को वो भी हो जाता का तो बोला। इधर से 200 रुपये सोप लगाए तो भी चलेगा, 1000 रुपये में हो जाता का तो इधर बुला लेगा। इधर टाइम में वो डाल का तो ग्राम 1000 रुपये का वो सब माल डाल को वैसे 10,000 रुपये फोटो दिया। अभी मैं घूम गया नहीं, वो बात में मैं पड़ गया सर, वो हिप्नोटिज्म हिसाब से मैं पड़ गया। वो रूट में वो क्या बोला है तभी समझ पड़ता नहीं वो टाइम में, उसका मूवमेंट में वो क्या वो 5 ग्राम डाला वो होता तो बोल को वैसा हो गया, वो टाइम में वैसा करे हिप्नोटिज्म हिसाब से हो गया। मैं क्या हुआ, हम लोग शिरडी दर्शन करने ऐसे राउंड में आते समय ये औरत हमारे को बुलाई, ऐसा मेरा मिसेस को बुला के आपका फेस का ये पूरा डार्क सर्कल चल रहा था बोल के बोले। नहीं हमको जरूरत नहीं है बोले तो नहीं भरोसा है बाबा के ऊपर, हम लोग कितना साल से यहाँ हैं, हम लोग को भी कम वक्त एक औरत आई, नहीं उनको पूछे फिर क्या बोलते, हाँ मैं इसकने से ले रहा हूँ दवा, मैं भी सफ़ेद हो गया बोल के, और 2 लड़कियाँ भी आए उन लोग भी ऐसे ही बोले। तो वो भरोसे पे अभी कस्टमर रेगुलर भरोसा अभी दिखा रहे, आप है अच्छा है बोले तो अच्छा कितना होता है 1 ग्राम का 150 बोले,
फिर उन लोग क्या करे, फिर 2 ग्राम डाले, फिर 10 मिनट के लिए जाके आओ बोले, तो फिर 10 मिनट के लिए हम लोग जाके आते समय घी के लिए लेने आते, फिर हमारे को यहाँ लेके आए। तो यहाँ ग्राम के हिसाब से 450 रुपीज 480 रुपीज ईच ग्राम बोले। हमारे को 1800 रुपीज अमाउंट पूछे, तो हम बोले किससे बनता बोल के हम लोग पूछे तो उन लोग नहीं बोल सक रहे। तो उसके लिए हम लोग लास्ट मोमेंट हम लोग इतना पैसा कह के दें। अब पहले क्या बोले, ये दवा डाले तो कम हो जाता बोले, फिर वापस यहाँ ऑफिस को लेके आके फिर हमारे को ये ईच ग्राम को 1400 रुपीज चार्ज कर रहे हैं। आप लोग किस हिसाब से चार्ज कर रहे हैं और किससे बनता बोले तो लोग नहीं बोल सक रहे लोग। भाविकांना अंधश्रद्धा, चमत्कार आणि आजार बरे होण्याचे दावे करत बोलण्यात गुंतवले जाते। त्यानंतर त्यांना हिप्नोटाइज्ड केल्यासारखी अवस्था निर्माण करून निर्णय क्षमतेवर परिणाम केला जात असल्याचे सांगितले जाते। तर या घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या लाखो साई भक्तांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बनावट जडीबुटी, चमत्कार आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली भाविकांना लुटणाऱ्या टोळ्या ही गंभीर बाब मानली जात असून संबंधित आयुर्वेदिक दुकान आणि येथील औषधांची सत्यता व परवानगी तपासण्यासाठी पोलीस पुढील कारवाई करत आहेत। याचबरोबर शिर्डीत गल्ली बोळात अशी अनेक दुकाने असून त्यांना देखील चाप बसणार का असा प्रश्न देखील ग्रामस्थांकडून विचारला जात आहे। मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी।